हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा ड्रेस बघू शकताय, मी मिशोवरून मागवलेला कपडा आहे हा. आणि हा कपडा मागून बरेच महिने झाले, पण मला शिवायला वेळच मिळाला नव्हता. तर आज म्हटलं शिवून पूर्ण करावं, तर आज पूर्ण केलेला आहे. तर कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान कॉटनचा कपडा आहे आणि ह्याच्यावरती डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही, राजस्थानी अशी खूप मस्त आहे. तर बघा आमचा मानस आणि गौरी दोघं जण बाबांचा वाढदिवस आहे म्हणून काय काय आणायला गेली होती. काय काय आणलेलं आहे दोघांनी. हे तिचं गिफ्ट आहे आणि यामध्ये काय आहे तुम्हाला आता उद्या कळणारच आहे बर्थडेच्या व्लॉग मध्ये. गिफ्ट. आणि तर इकडे बघा आहो झोपलेले आहेत आणि उद्या आहे आहूंचा बर्थडे. तर इथं आम्ही केक आणलेला आहे. तर आम्ही देणार होतो त्यांना सरप्राईज. त्यासाठी बघा त्यांना 12 वाजता जागो ठेवायचं होतं, पण ते काय ऐकले नाही. त्यांना झोप आली म्हणून ते झोपायला आले. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. वाजलेत 12 वाजलेत. उठा, केक कापा. उठा 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 उठा. नाही मागच्या वेळी राहिला तसा जाते खाऊ काय ठरलंय हे पहिला कापे की नंतर एक केकचं हे करू दे बाबा. अगं अचानक मिळतोय हे प्लॅनिंग केलं तर अचानक ये बा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. एवढं खाली तोंड करून हॅपी बर्थडे टू यू डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. पहिला बाबाने चालवते. पहिला बाबांना चालवायचं असतं. कुठे कसं काय प्रेम ठेवलं फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं यो केक. आईस केक फ्रीजमध्ये ठेवायचं असतं. मोठा देतो जामचा. गिफ्ट हवा. थँक्यू. गिफ्ट लावते. छोटं काय मोठं काय म्हणते म्हणते. आम्ही बघाल तर ते माणसाचं वापरायला पाहिजे. गिफ्ट काय म्हणलं. तर बघा दोन्ही मुलांनी त्यांच्यासाठी पेनच गिफ्ट आणलेले आहेत. दोघांनी 2 आणलेले आहेत. आणि पहिला त्यांना 5-5 रुपयाचं दिलं होतं, काय म्हणतात बघायला. आणि त्यानंतर बघा हे पॅक केलेलं गिफ्ट दिलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा लवकर उठून आवरून बरोबर 7ला आम्ही निघालेलो आहोत नरसोबा वाडला श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी. कारण बड्डे आहे म्हटलं म्हणून सुरुवात देवदर्शनापासून होऊ दे म्हणून आम्ही सकाळी चाललेलो आहोत. आणि आहूंना बड्डे विश करण्यासाठी कंटिन्यू फोन येत होते. तर बघा आम्ही पोचलेलो नरसोबावाडीमध्ये. आणि सकाळची इतकी काही जास्त गर्दी नव्हती. आणि 8 दिवस पाऊस देखील इकडं आमच्या इकडं भरपूर पडलेला आहे. त्यामुळे इथं नदी आहे. तर बघूया आता नदीला किती पाणी आले. तर इथं बघा नरसोबावाडीमध्ये ही कृष्णा नदी आहे आणि किती भरलेली आहे बघा पाण्याने. तर मंदिर तर पूर्ण बुडालेलं होतं. 2 दिवस पाऊस थोडा कमी असल्यामुळे थोडं पाणी ओसरले म्हणून मंदिर थोडं दिसत आहे वरती, नाही तर पूर्णच बुडालं होतं. तर या बघा या पायऱ्या दिसतात. त्या गर्दी असली की इथून नंबराला राहावं लागतं दर्शनासाठी. तर दर्शनाची रांग अशी इथं असते. ते सगळं पाण्यामध्ये आता बुडलेलं आहे. तर देव इकडं वरती आणून ठेवलेलं आहे. तर आता तिथं दर्शन घ्यायचं आहे देवाचं. तर नदीमध्ये आम्ही सगळ्यांनी हातपाय धुवून घेतले. तर हे बघा हे गुलाबी कलरचं दिसतंय छत, तेच मंदिर आहे. तर ते बुडलेलं आहे पाण्यामध्ये. त्यानंतर मंदिराजवळच्याच हॉटेलमध्ये नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही घरी गेलो. बरोबर 10 वाजता आम्ही घरी पोचलो. आणि येता वाडीमध्ये ही बॅग छान वाटली म्हणून बॅग घेतली. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही चाललेलो आहोत पुन्हा बाहेर. तर आता मी आणि दोघंच चाललेलो आहोत. तर बघा बाहेर गेल्यानंतर हे आमचं काम नेहमीचं ठरलेलंच असतं. तर ड्रायक्लीनला कपडे दिली. त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी. तर मला घ्यायची होती आहूंसाठी पॅन्ट शर्ट. तर हेच माझं गिफ्ट होतं त्यांना बड्डेसाठी. तर आता काय काय घेते बघूया. तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवूनच आहे की मी कुठलं त्यांना ड्रेस घेतलेला आहे तो. तर चला बघूया, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. टाईट वाटतोय का आता तुम्हाला घ्यायचं आहे.
त्यानंतर बघा आम्ही गेलो मातृभूमी स्वीट मार्टमध्ये आणि तिथं गेल्यानंतर कचोरी तर खायलाच पाहिजे. तिथली कचोरी अगदी फेमस आहे म्हणून एक कचोरी घेतली दोघांच्यामध्येच. आणि इथं बघा दूध आणि पेढे मिळतात, ते देखील स्पेशल आहे. तर ते देखील दोघांच्यामध्ये एकच घेतलं, कारण सकाळपासून नुसतं बाहेरचंच खाणं चालू होतं म्हणून एकच घेतला. आणि इथं येण्याचं दुसरंच कारण होतं ते म्हणजे आहोंचे सगळे मित्र संध्याकाळी घरी येतात बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी, त्यामुळे त्यांना काहीतरी नाश्ता द्यायचा होता. ते घेण्यासाठी आम्ही या दुकानामध्ये आलो होतो. तर इथं बघा काय काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत, चिवडे आहेत. तर आम्ही काय घेतले तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवते. तर आता आम्ही घरी आलो आहे बघा, आणि मी तर बोलत होते पण बाहेरून खूप मुलांचा खेळण्याचा ते दंग्याचा आवाज येत होता, त्यामुळे माझं बोलणं काही स्पष्ट कळलंच नाही म्हणून मी इथं व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. तर बघा नाश्त्याला देण्यासाठी आम्ही इथं काय आणलेलं आहे, तर ही आहे तिखट खारी बुंदी. त्यानंतर स्वीटमध्ये आणलेलं आहे बघा हे मोतीचूरचे लाडू. तर खूप छान असे लाडू आहेत, अगदी मौसूत असे. तर हे लाडू आणि खारी बुंदी आणलेली आहे. आणि माझं इथं काम चालू आहे आरती तयार करण्याचं, कारण अहोंचं औक्षण देखील करायचं आहे, त्यामुळे मी इथं आरती तयार करून घेते. कारण आत्ता वाजलेले आहे 7:30 आणि आता ही सगळी त्यांची मित्र वगैरे 8, 8:30 वाजता येतील, त्यामुळे ही माझी सगळी तयारी करून ठेवते. तर हा मी रात्री कट केलेला केक तो सगळ्या मुलांना वाटून आता संपवून टाकला, कारण आणखीन एक केकची ऑर्डर आता दिलेली आहे ती आता कट करण्यासाठी. आणि ह्यांचे मित्र देखील येताना एक केक घेऊन येतात. आणि सकाळी बघा ते कारखान्याकडे गेले होते तेव्हा त्यांच्या कामगारांनी सुद्धा त्यांचा बड्डे सेलिब्रेशन केला, आणि तिथला देखील केक त्यांनी घरी घेऊन आलेला आहे, तो देखील अर्धा केक आहे. तर आज सगळं फ्रीजमध्ये केक झालेला आहे. तर तो रात्रीचा राहिलेला केक आणि सकाळी आम्ही वाडीला गेलो होतो, तर वाडीसनं जे पेढे आणले होते त्यातले पेढे आणि तो केक हे सगळं मानसची जी मित्र इथं गल्लीमध्ये खेळत होती त्या सगळ्यांना वाटून संपवून टाकलं ते केक. त्यातले पेढे तेवढे थोडे शिल्लक ठेवलेले आहेत, कारण संध्याकाळी ऑप्शन करताना सुद्धा लागतील त्यांच्या मित्रांना वगैरे देण्यासाठी, म्हणून पेढे आम्ही जास्तच आणले होते. तर आता संध्याकाळी बघा काही स्वयंपाक जास्त करायचं नाही, फक्त मी चपात्या करून घेणार आहे, कारण सकाळची भाजी वगैरे सगळं तसंच आहे शिल्लक. आणि आहोंना तर स्पेशल असं काही आवडत नाही, त्यामुळे त्यांना स्पेशल करण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना आवडतं ते लोणी चटणी आणि चपाती किंवा लोणी चटणी भाकरी. तर आता आज चपात्या आहेतच, तर त्यांनी लोणी चटणी चपातीच खाणार आहे असं सांगितलं, त्यामुळे भाजी वगैरे काही मी करणार नाही, कारण भाजी सकाळची वगैरे आहे ते मुलं खातीलच. तर मी इथं भरभर चपात्या करून घेते. तर आहो देखील गेले होते गावात, तर ते देखील आलेले आहेत आणि त्यांचे मित्र देखील आता 5 मिनिटातच येणार आहेत. तर माझ्या बरोबर फक्त 5-7 चपात्या आहेत. तर इथं बघा आता सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. आणि आहोंनी ही जी कपडे घातलेली आहेत ती आम्ही आता घेऊन आलो होतो येताना, तीच कपडे त्यांनी घातलेली आहेत. त्यानंतर बघा मी त्यांचं औक्षण करून घेतलं आणि आत आल्यानंतर त्यांचा सगळ्यांचा दंगा नाश्ता वगैरे सगळं चालू होतं. तर बराच वेळ त्यांचं सगळं चालू होतं. तर हा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.